राऊंड वनमधली अशी एक मिस्टेक की जी तुमच्याकडून चुकून जरी झाली तर ती तुम्हाला संपूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्येच नाही तर संपूर्ण तुमच्या करिअरमध्ये देखील कदाचित खूप महागा पडू शकते. म्हणूनच मी काय लिहिलेलं आहे की वन मिस्टेक विच कॉस्ट यू व्हेरी बॅड, ती तुम्हाला खूप महागात पडेल. आणि राऊंड वन इज गोल्ड. काय असं लिहिलं आहे ते मी सांगतो तुम्हाला. ते अशासाठी लिहिलेलं आहे की राऊंड वनमध्ये ज्या सगळ्या सीट्स असतात त्या ठिकाणी ओपन असतात. ओपन म्हणजे काय की तिथे सीट कुणाची भरलेलीच नसते. पण तेच जर तुम्ही राऊंड 2ला 3ला आणि 4ला गेला तर तुम्हाला ते पाहायला भेटेल की सीट्स त्या ठिकाणी भरलेल्या आहेत. म्हणजेच काय की कुणाचं ते त्या ठिकाणी ॲटो फ्रीज झालेलं आहे, कोणाचं सेल्फ फ्रीज झालेलं आहे, तर कोणाचं त्या ठिकाणी बेटरमेंट देखील त्यांनी अप्लाय केलेलं असू शकते. उगाच थोड्या सीट्स त्या ठिकाणी रिकाम्या असतात. म्हणजे असं नाही आहे की सेकंड आणि थर्ड राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटणार नाही. लाईव्ह वॅकन्सीची त्या ठिकाणी कन्सेप्ट असते. त्याद्वारे तुम्हाला जरी 0 सीट्स जरी दिसत असल्या राऊंड 2मध्ये 3मध्ये तरी देखील तुम्हाला त्या राऊंडला ॲडमिशन भेटू शकतं. पण कन्सेप्ट काय आहे आणि पुढे मी काही मिस्टेक एका विद्यार्थ्याची मी केस पण सांगणार आहे की जर तुम्ही राऊंड 1 वाया घालवला की तुम्हाला काहीच सीट नाही भेटली. ही जी मिस्टेक आहे ती कुठली मिस्टेक आहे की तुम्हाला राऊंड 1मध्ये काहीच नाही भेटलं. असं जर झालं ना तर ती तुम्हाला खूप महागात पडणारी चूक असेल. तुम्हाला राऊंड 1ला सीट त्या ठिकाणी भेटलीच पाहिजे. असं जर तुम्हाला जर चांगले खूप पर्सेंटाईल असतील, तुम्हाला 99 पर्सेंटाईल असतील आणि चुकून तुम्ही काहीतरी मिस्टेक केलीच आणि तुम्हाला काहीच सीट नाही भेटली तर तुम्हाला फरक पडणार नाही. तुमच्याकडे ऑलरेडी 99 पर्सेंटाईल आहे. पण जर तुम्हाला काही मीडियम लेवलचे पर्सेंटाईल असतील किंवा कमी असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ती 100% चूक महागात पडेल. एक उदाहरण देऊन मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. काय केस आहे बघा. तर एक स्टुडंट आहे की जिला 77 पर्सेंटाईल पडलेले आहेत CETमध्ये आणि ती अहिल्यानगरची आहे या ठिकाणी. आणि EWS त्या ठिकाणी त्याची जी कॅटेगरी आहे ती आहे. आणि CS IT AI अशा ब्रांचेस तिला हवे आहेत आणि त्यांना कॉलेज हवं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज त्यांना पाहिजे. ओके, मग आता त्यांचं म्हणणं काय आहे की आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे. मग ते महाराष्ट्रातलं कोणतेही कॉलेज असेल तरी आम्हाला चालेल. ते ही त्यांची कंडिशन आहे, हे तुमच्या लक्षात आलं. मग ही जी विद्यार्थी आहे ती विद्यार्थिनी काय करणार, त्यांच्या पालकांसोबत डिस्कस करून की आपण गव्हर्नमेंट कॉलेज 1 टाकूया, जे कुठलं असेल ते, मग दुसरं, मग तिसरं, मग चौथं, असं करत करत ते त्या ठिकाणी एक कॉलेज असं टाकणार. ते सांगतो तुम्हाला कुठलं आहे ते, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर हे त्या ठिकाणी टाकण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल ती अहिल्यानगरची आहे आणि चंद्रपूरचं कॉलेज कशाला टाकलं असं म्हणाल ना, लॉजिकल क्वेश्चन आहे. पण चुकून त्या विद्यार्थिनीने पालकांनी असं म्हटलं की त्याला काय होतंय, आपण चंद्रपूर पण टाकून बघूया, आपण इतर दुसरे पण कॉलेज टाकून बघितलेले आहेत. ही विद्यार्थिनी आहे अहिल्यानगरची आणि त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज हवं होतं. मग ह्यांनी काय केलं की सगळे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस टाकले आणि त्याच्यात चंद्रपूरचं पण इन्क्लूड केलं. पण हे राहत आहेत अहिल्यानगरमध्ये. जर तेच समजा नागपूर, चंद्रपूर त्या ठिकाणी जर कुठे राहत असते तर त्यांच्यासाठी हे ओके होतं. ठीक आहे, आम्ही घेतो गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर. पण ते जर एका वेगळ्या टोकालाच राहत असतील आणि त्यांची तयारी नसेल तर त्यांनी हे कॉलेज इथं टाकलं तर 100% त्यांचा राऊंड 1 त्या ठिकाणी वाया गेला. कसं ते तुम्हाला पुढं सांगतो बघा. काय होतंय की अहिल्यानगरची स्टुडंट आहे, राऊंड 1ला तिला अलॉटमेंट भेटली, जी सोयी चंद्रपूर समजा भेटली, तर काय होणार, राऊंड 1ला ते काय म्हणणार, अरे हे तर खूप लांबचं कॉलेज भेटलं, मी काय एवढ्या लांब जाणार नाही. मग टाकलंच कशाला, हा प्रश्न आहे. मग टाकलंच कशाला हेच मला समजून सांगायचं आहे. मग तुम्ही म्हणाल हे व्हिडिओमधनं एवढं सांगायची काय गरज आहे. हे तेव्हा जाऊन समजण्यापेक्षा खूप ना विद्यार्थी आणि पालक चूक करतात, त्यांच्या लक्षात येत नाही. कारण की प्रोसेस परफेक्टली माहीत नसते ना की पुढं काय होणार आहे. असं जर झालं तर तुम्हाला खूप ते महागात पडू शकतं. इवन गव्हर्नमेंटचं कॉलेज तुम्हाला भेटत आहे, नो डाऊट. पण तुम्ही जर खूप त्या कॉलेजपासून लांब असाल आणि तुमची तिथं जाण्याची तयारी नसेल तर मग तुमचं ते तुम्ही घेणारच नाही ना. तुम्ही काय म्हणणार, जाऊ देता, खूप लांबचं कॉलेज भेटलेलं आहे, मला नाही घ्यायचं, पुढच्या राऊंडला ट्राय करू. पण पुढच्या राऊंडला त्या ठिकाणी खूप सीट्स भरलेल्या असतात. लाईव्ह वॅकन्सी जरी असली तरी चान्सेस थोडे कमीच होतात ना. पहिल्या राऊंडला खूप चान्स असतो, सगळं मैदान आपलं मोकळंच असतं. त्यामुळं जर तुम्ही समजा तिथलेच आहात, चंद्रपूर नागपूर एरियातले आहात, तर हे तुम्ही टाकू शकता. जर तुम्ही टाकलेले आहेत आणि तुम्हाला लागलं तर तुम्ही ते कन्सिडर कराल, कारण की तुम्ही त्याच एरियामध्ये राहताय.
म्हणून मी आता काय लिहिलेलं आहे की राऊंड 1 इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय लिहिलेलं आहे? राऊंड 1 इज व्हेरी इम्पॉर्टंट, डोंट वेस्ट इट. जर तुमच्याकडनं चूक झाली की राऊंड 1ला तुम्हाला काहीच नाही भेटलं तर तुमचे पुढचे राऊंड तुम्हाला खूप त्रास देतील त्या ठिकाणी. मग याच्यावरती काही उपाय आहेत, काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या काही अशा पद्धतीने आहेत, आणखीन पण असतील, पण सध्या मी तुम्हाला ह्या 3 सांगतो. व्हॉट टू कीप इन माइंड. काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्या कॉलेजमध्ये जायचे नाही ते कॉलेज टाकूच नका. जिथं जायचंच नाही ते टाकता कशाला ना. जर तुम्ही इकडे पुणे, मुंबई, अहिल्यानगर वगैरे कोल्हापूर एरियामध्ये राहत आहात, पश्चिम महाराष्ट्रात राहत आहात आणि तुम्ही जर गव्हर्नमेंट चंद्रपूर टाकत असाल किंवा नागपूरमधलं समजा YCC टाकत असाल किंवा रामदेव बाबा इथलं नागपूरमधलं किंवा खूप लांबचं, थोडक्यात असं नाही म्हणणार मी नागपूर चंद्रपूर, खूप लांबचं कॉलेज की जिथं तुम्हाला ॲडमिशन भेटलं तर तुम्ही जाणारच नाही आहे, मला एवढ्या लांब नाही जायचं बाबा, हे तर क्लिअर असतं ना. तसं जिथं जायचंच नाही आहे ते कॉलेज तुम्ही टाकूच नका. ही सिंपल गोष्ट आहे. आणि असा विचार करू नका की मी टाकून देईन बघू काय होते त्याला, काय होते नाही, काय होत नाही. एक सिक्वेन्स असतो ऑप्शन फॉर्म भरण्याचा, तो जर चुकला आणि जर वरखाली झालं तर तुमचा ऑप्शन फॉर्म चुकून तुम्ही अशा गोंधळ पडाल, राऊंड 1 तुमचा वेस्ट होऊ शकतो. ती चूक टाळायची. पुढं काय, लोकेशनचा विचार करा. समजा मिळाले तर मी ते घेईल का, लोकेशनचा विचार. तेच मी सांगितले की लोकेशनचं चंद्रपूरचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. लांब जायचं नाही ना मला, किंवा इवन समजा जाऊ दे, काही जणांचं असं असतं की मला पुणे मुंबई, भरपूर जण म्हणतात की पुणे मुंबईमध्ये जायचं, पण भरपूर जण पालक असे असतात की आम्हाला पुणे मुंबईमध्ये नाही पाठवायचं, म्हणजे असू पण शकतात ना, किंवा मला मुंबईमध्ये नाही पाठवायचं, मला पुणेमध्ये पाठवायचं आहे, असं देखील असू शकतं. वेगवेगळे केसेस आहेत. ते तुम्ही लक्षात ठेवा की जिथं तुम्हाला जायचं नाही लोकेशनचा विचार करा, लांब आहे जवळ आहे, व्हॉटएव्हर जे काय असेल ते. किंवा तिसरा पॉईंट आपला आहे ब्रांचचा देखील विचार करा. जर ती ब्रांच मिळाली तर मी घेईल का. काही जण काय करतात माहिती आहे का, त्यांना CSIT हवं असतं, मग ते विचार करतात की चला मेकॅनिकलनी सिव्हिल पण टाकून बघूयात काय होतं, त्याला लागलं तर लागलं. पण जर लागलं आणि जर तुम्हाला ते नको असलं, तुम्हाला वाटलं की नाही मला नाही घ्यायचं, तर मग तो राऊंड वाया गेला ना, असं म्हणायचं आहे मला. ठीक आहे. हां, ही केस वेगळी की जे तुम्हाला तुमचे CSIT लेवलचे पर्सेंटाईलच नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की मेकॅनिकल ब्रांच किंवा सिव्हिल ब्रांच वगैरे टाका, ENTC इलेक्ट्रिकल टाका, कोअर ब्रांचेस. पण समजा तुम्हाला पर्सेंटाईल पण चांगले आहेत पण तुम्ही उगाच असं टाकायचं म्हणून टाकताय, असं जर केलं तर तुमचा राऊंड 1 त्या ठिकाणी वाया जाईल. तर कळलं तुम्हाला. ही एक गोल्ड तुम्हाला टिप होती की राऊंड 1 वाया घालवायचं नाही. राऊंड 1मध्ये सीट अलॉटमेंट भेटेलच, अशा प्रकारचा ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. विचार करा की तुमच्या करिअरचा हा प्रश्न असणार आहे, जे तुम्ही करिअर पूर्ण आयुष्यभर करणार आहात. आणि ते करिअर पूर्ण आयुष्यभर करण्यासाठी ज्या कॉलेजमधून तुम्ही बाहेर पडणार आहात, ज्या कॉलेजमध्ये शिकणार आहात किंवा जी ब्रांच तुम्ही निवडणार आहात त्या रिलेटेडचा हा प्रश्न आहे. म्हणजे नाजूक प्रश्न आहे. तर तुम्ही इथं चुका केला तर पुढचं सगळं चुकतच जाणार आहे. म्हणजे म्हणतात की सुरुवात चांगली झाली तर पुढचं देखील सगळं चांगलं होईल. तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं, व्यवस्थित सगळं सुरळीत झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगलाच नक्की त्याचा फायदा होईल. म्हणूनच ना अशा चुका टाळण्यासाठी तुम्हाला गरज आहे पर्सनल काउन्सिलिंगची देखील, की जी आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. तुम्हाला खाली गुगल फॉर्मची मी लिंक दिलेली आहे. मी आणि माझ्यासोबत विक्रम घुले सर आहेत की ज्यांचा इंजिनिअरिंगमध्ये 15 वर्षाहून जास्त एक्सपिरियन्स आहे. ते देखील ॲडमिशन प्रोसेस गायडन्स करतात आणि मी देखील तुमच्यासोबत आहे. असं दोघे मिळून तुम्हाला गायडन्स करणार आहोत. जर पर्सनल काउन्सिलिंग तुम्हाला हवी असेल, गरजेची असेल, आणि नक्की तुम्ही त्यासाठी लिंक जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे तुम्ही गुगल फॉर्म फिल करा. तुमचा आणखी काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.